ब्लास्ट नेमका कसा झाला ते या दृश्यांमध्ये दिसतंय। टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये 5 ते 7 मिनिटांमध्ये हे विमान क्रॅश झालं, हे विमान खाली कोसळलं। टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान कशा पद्धतीने खाली कोसळलं हे अगदी स्पष्ट या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। रहिवासी भागामध्ये रहिवासी इमारतींवरती हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे रहिवासी भागांचं तिथल्या स्थानिकांचं देखील खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। एअर इंडियाचं AI-171 हे ड्रीम लायनर विमान कोसळलेलं आहे आणि ते विमान कोसळतानाची दृश्य समोर आली आहेत। 1:31 विमानानं उड्डाण घेतलं आणि 1:38 या विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला। त्यामुळे अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हे विमान क्रॅश झालेलं आहे। या विमानाचा अपघात झालेला आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आणि ही दृश्य समोर आलेली आहेत। कशा पद्धतीने हे विमान क्रॅश झालं हे या दृश्यांमधून अगदी स्पष्ट दिसतंय। 700 फुटांवरून विमान खाली कोसळलेलं आहे। अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळले। 700 फुटांवरून हे विमान खाली कोसळलेलं आहे। एअर इंडियाचं AI-171 हे विमान कोसळलेलं आहे आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील प्रवास करत होते या विमानातून अशी शक्यता वर्तवली जाते। एअर इंडियाचं ड्रीम लायनर 787 हे विमान कोसळलेलं आहे आणि त्याची दृश्य सध्या आपण पाहतोय। 1:31 हे विमान त्याने टेक ऑफ केलेला होता आणि 1:38 शेवटचा सिग्नल या विमानाचा मिळाला, म्हणजे अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। एअर इंडियाकडून अधिकृत स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे या अपघातासंदर्भात। अहमदाबाद लंडन विमान हे अपघातग्रस्त झालेलं आहे। आम्ही या सगळ्या संदर्भात अधिक तपशील जाणून घेतोय आणि